नांदुरा येथे काँग्रेस पक्ष मोदी सरकारवर वाढत्या महागाईमुळे आक्रमक। सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देशांमध्ये डिझेल, पेट्रोल तथा गॅस सिलेंडर यांचे दर वाढतच आहेत। या महागाईमुळे संपूर्ण देशामध्ये हा बोज शेतकरी व आम जनतेवर पडत आहे। त्यामुळे नांदुरा तहसील येथे काँग्रेस पक्षाकडून आज निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेश भाऊ इकडे तथा नवनिर्माणित काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ अवचार यांनी सुद्धा वाढत्या बेरोजगारीमुळे बीजेपीवरती चांगलीच टीका केली। त्यांनी असे म्हटले की जर या देशांमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस पक्ष हा आक्रमकपणे आंदोलन करेल, असा सुद्धा इशारा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे। आणि कॉक्रोच जनता पार्टी ही निश्चितपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली आहे, हे खरे आहे। कारण असे आहे की आजच्या युवा पिढी यांच्या लक्षात आले आहे बीजेपी पक्ष हा जातीवादी मुद्दा घेऊन सत्तेत आला आहे आणि भ्रष्टाचारी सुद्धा आहे। नीटचे पेपर क्लिक करण्यामागे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याचे हात आहेत। जरच चालू राहील तर या देशांमध्ये फार मोठा युवा पिढींना संघर्ष करावा लागेल। हा भ्रष्टाचार नाही थांबला तर काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल। याची सर्व जिम्मेदारी बीजेपी पक्षाची राहील, असे सुद्धा त्यांनी निवेदन देताना ते बोलले आहेत। हे निवेदन देताना माजी आमदार राजेश इकडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ अवचार, तालुकाध्यक्ष भगवान भाऊ धांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पुरुषोत्तम भाऊ झालटे, विजय सिंग राजपूत, निलेश पाऊल झगडे व ॲडव्होकेट मोतीश्याम राज, आशाताई गोंड सर्व पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज नांदुरा। निश्चितच गेल्या 10 दिवसात जवळपास 5 ते 6 रुपये डिझेलवर आणि पेट्रोलवर सरकारने वाढवलेले आहे आणि डिझेलवर पेट्रोलवर जो भाववाढ झाली आहे त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा जनतेला बसतो, शेतकऱ्यांना बसतो आणि शेतमालावरला किंमत नाही आणि शेतीची मशागत करायसाठी डिझेल नाही, अशा परिस्थितीत या देशातल्या सरकारने शेतकऱ्यांना आणून ठेवलेलं आहे। एकीकडे खताच्या किमती वाढत आहे, जवळपास 600 रुपये पर बॅग ही खताची किंमत वाढलेली आहे। डिझेल पेट्रोलच्या किमती तर वाढलेल्याच आहे आणि डिझेल पेट्रोलच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना डिझेल हे पुरेसं मिळतही नाही आणि डिझेलच्या पंपावर, पेट्रोल पंपावर, प्रत्येक पेट्रोल पंपावर ही लाईन लागलेली आहे आणि एकीकडे सरकार म्हणते की मुबलक साठा आहे, जिल्हाधिकारी म्हणतात मुबलक साठा आहे। निश्चितच हे खोटं बोलून राहिले। आपल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत। एकीकडे भारताचे प्रधानमंत्री म्हणतात की बाहेर देशात टाळावं आणि स्वतः प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी जे आहेत ते आजपर्यंत मीडियासमोर प्रधानमंत्र्यांनी कधीच पत्रकार परिषद घेतली नाही। जवळपास 12-13 वर्ष झाले ते प्रधानमंत्री आहेत, परंतु प्रधानमंत्र्यांनी पत्रकारांसमोर जाणे नेहमीच टाळलेले आहे। आणि ह्या गोष्टी ज्या आज तुम्ही आम्हाला विचारत आहे की प्रधानमंत्री आवाहन करतात आणि एकीकडे प्रधानमंत्री विदेशात जातात, हे सर्वांना माहीत असून सुद्धा या गोष्टीवर मीडिया कोणत्याच प्रकारची टीका करत नाही किंवा मीडिया हे कोणत्याच प्रकारचं वस्तुस्थिती हे जनतेपर्यंत पोहोचवत नाही, हे शल्य आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की सध्या भारतामध्ये जे काँग्रेस पार्टी आहे आणि बीजेपी पेक्षा जास्त ज्याला फॉलोअर वाढलेले आहेत, त्याच्याबद्दल आपलं काय मत राहणार आहे? निश्चित रूपानं लोकांचा जो असंतोष आहे, युवकांचा जो असंतोष आहे, युवकांचा त्याच्यामधून हे काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी निर्माण झाली। आणि उद्या मला असं वाटतं की नरेंद्र मोदीच्या विरोधात हा युवक एक संघ होणार आहे आणि त्याचे हे लक्षण आहे। त्याला आपण पाठिंबा देणार आहे का काँग्रेस पार्टी? काँग्रेस पार्टी ही स्वतःच्या विचाराची काँग्रेस पार्टी आहे, त्यामुळे पाठिंबा द्यायचा विषयच नाही। परंतु विषय असा आहे किंवा हे लोकांच्या मनातला, युवकांच्या मनातला असंतोष ज्यावेळेस व्यक्त होतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी घडत असतात। आणि दुसरा विषय असा आहे की सर, ज्या 17 विद्यार्थ्यांनी फाशी घेतली, त्या नीट पेपर फुटला, त्याच्याबद्दल काय? निश्चित रूपानं हे शासन त्याला जबाबदार आहे। आज आपण पाहिलं असेल की 2 महिन्याचा कालावधी झाला, परंतु पंतप्रधानांना या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला नाही। पहिल्यांदा त्या शिक्षण मंत्र्याचा त्या ठिकाणी राजीनामा त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता आणि हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या निषेधार्थ आहेत। पहिल्यांदा जर समजा स्वतःच्या चुका जर त्या ठिकाणी ते मान्य करत नसतील तर याच्यापेक्षा दुःख काय आहे? पाहत आहे IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।